आज आपण निफ्टी फिफ्टीचं अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. goldcharting.com या वेबसाईटवरती तुम्ही हा अनालिसिस सध्या पाहताय. सध्या तुमच्या समोर डोळ्यासमोर जो चार्ट दिसतोय तो 24 जून पर्यंत आहे. 25 जूनचा जो चार्ट आहे तो मी चार्ट सध्या हाईड केलेला आहे. ओके, तर आता आपण 5-5 मिनिटाचे कॅन्डल बघतोय. मी आता सुरुवातीला काय करतोय, सुरुवातीला मी आर ब्रेकर्स थेअरी प्रमाणे मी टीपीएस हा आपला जो इंडिकेटर आर ब्रेकर्सचा जो इंडिकेटर आहे हा तिथे लावण्याचा मी प्रयत्न करतो. ठीक, आता इथे पहा मार्केटमध्ये, आता मार्केट पहिलीची कॅन्डल आहे ती पहिली कॅन्डल काय करतं हे आपण चेक करूया. तर पहिली कॅन्डल जी आहे ती साधारणतः पहिल्या कॅन्डलने काय केलेलं आहे, तर पहिल्या कॅन्डलनी पिओडच्या वरती ओपनिंग दिली आहे. तुम्हाला इथं दिसत असेल. तर आज मार्केट काय करतं बघा, आज मार्केट काय केलेलं आहे, तर मार्केटने आज पिओडच्या वरती सकाळी 9:15 जर कॅन्डल तुम्ही पाहताय तर पिओडच्या वरती काय झालेलं आहे, त्याची ओपनिंग झालेली आहे. याचा अर्थ काय की मार्केटमध्ये आज माझं इंटेन्शन काय असणार आहे, तर माझं इंटेन्शन मार्केटमध्ये बुलिश असणार. काय इंटेन्शन बुलिश असणार आहे, कारण हा पिओडच्या वरती ओपनिंग देतोय, पिओडच्या वरती ओपनिंग. आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये अजून एक मला घटना दिसते बघा, की मार्केट कालच्या एका लोला मार्केट काय करतंय की कालच्या एका लोला मी जर समजा इथे एक हॉरिझॉन्टल लाईन घेण्याचा प्रयत्न केला तर हा बघा, हा मार्केट कालच्या लोला, ओके, कालचा हा जो लो आहे या लोला मी समजा डॉटेड किंवा थोडंसं डार्क लाईन घेतो. मार्केट कालच्या लोला सपोर्ट घेते. काल 24 तारखेमध्ये मार्केटमध्ये एक सपोर्ट होता आणि त्या सपोर्टला मार्केट, आता मार्केटमध्ये माझं इंटेन्शन काय असणार आहे, तर माझं इंटेन्शन मार्केटमध्ये बुलिश असणार आहे. का बुलिश असणार आहे, तर पिवटच्या वरती ओपन झालेलं आहे. माझं इंटेन्शन बेरिश कधी होईल मार्केटमध्ये, तर मार्केटमध्ये माझं इंटेन्शन पिवटच्या जर खाली मार्केट ट्रॅव्हल करायला लागलं तर मार्केटमध्ये माझं इंटेन्शन काय असणार आहे, तर बेरिश असणार आहे. आता आपण नेक्स्ट कॅन्डल बघूया. ही 5 मिनिटाची पहिली कॅन्डल तर मला समजली, 5 मिनिटाची पहिली कॅन्डल समजली. नेक्स्ट कॅन्डल काय होती ते एकदा चेक करूया. तर नेक्स्ट कॅन्डल बघा, नेक्स्ट कॅन्डल बरोबर 5 मिनिटाचं जे कॅन्डल आहे, 5 मिनिटाची कॅन्डल, त्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या पोटामध्येच किंवा त्याचा हाय सुद्धा अजून त्या नेक्स्ट कॅन्डलनी ब्रेक केलेला नाहीये. नंतरच्या कॅन्डलनी काय केलेलं आहे, हाय सुद्धा ब्रेक केलेलं नाहीये. त्याच्यानंतरची कॅन्डल बघू. आता सध्या मला माझं इंटेन्शन काय असणार आहे, माझं इंटेन्शन काय असणार आहे, की जोपर्यंत मार्केट अजून 9:15च्या कॅन्डलचा जो ब्रेक करत नाही, 9:15च्या कॅन्डलचा हाय किंवा 9:15च्या कॅन्डलचा लो हा जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत मी अग्रेसिव्हली ट्रेडर होणार नाही. मी एक डिसिप्लिन ट्रेडर असेल. तर मार्केट मला डिसिजन कधी घ्यायचा आहे, तर मार्केट डिसिजन दाखवताना आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. मार्केट स्वतःचं डिसिजन दाखवेल की मला आज वरती जायचं आहे की मार्केट खाली जायचं आहे. मार्केटमध्ये याच वेळेस तुम्ही सीई आणि पीई या दोन्हीचा चार्ट सुद्धा पाहू शकता. आणि या दोन्ही चार्टमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की मार्केटमध्ये ना सीईला पैसा बनतोय ना पीईला पैसा बनतोय. कारण मार्केटमध्ये अजून सुद्धा कुठलीही अशी कॅन्डल आली नाहीये की जे डिसिजन देते. त्याच्यानंतरची कॅन्डल बघूया. बघा, त्याच्यानंतरची पण एक कॅन्डल आली, त्याच्यानंतरच्या कॅन्डलनी पण डिसिजन दिलेलं नाहीये. मार्केटमध्ये त्याच्यानंतरची कॅन्डल आली, 5-5 मिनिटाची सध्या मी कॅन्डल बघतोय. या कॅन्डलमध्ये तुमच्या असं लक्षात येतं, या कॅन्डलमध्ये तुमच्या असं दिसत येतं की पहिल्या 3 कॅन्डलला मार्केटनी अजून सुद्धा डिसिजन दिलेलं नाही. ठीक आहे, तर या कंडिशनमध्ये मी मार्केटमध्ये माझा व्ह्यू कसा असणार आहे, माझा व्ह्यू नॉर्मल असणार आहे. माझा व्ह्यू जोपर्यंत हा ब्रेकआउट होत नाही, 9:15च्या कॅन्डलचा हाय तर तुटला पाहिजे, नाही तर लो तर तुटला पाहिजे, तोपर्यंत माझं डिसिजन होणार का, होणार नाही. ओके, आता त्याच्यानंतर काय करता येईल आपल्याला, त्याच्यानंतर जर मी चौथी कॅन्डल जर बघितली, ओके, तर चौथी कॅन्डल काय करते बघा, चौथी कॅन्डल वरती जाण्याचा प्रयत्न करते. चौथी कॅन्डल वरती जाण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ मार्केट आज पिवटच्या वरती आहे, तर मार्केटचं जे डिसिजन आहे ते आज बुलिश आहे. मार्केटचं डिसिजन आज बुलिश आहे. आणि मार्केटनी काय केलेलं आहे, मार्केटनी सकाळचे 9:15च्या जे कॅन्डल आहे त्याचा हाय ब्रेक केलेला आहे. मार्केटनी सकाळच्या 9:15चा जो कॅन्डल आहे त्याचा हाय ब्रेक केलेला आहे. हाय 9:15च्या कॅन्डलचा हाय होता. ओके, हा हाय काय झालेला आहे, आता मार्केटने काय केलेलं आहे, ब्रेक केलेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये मी बेरिश ट्रेड घेणार नाही. अशा कंडिशनमध्ये मी मार्केटला बुलिशच मानेन. ओके, तर मी तिथं मार्केटचं डायरेक्शन तर आता मला कळालं, मार्केटचा ट्रेंड तर मला आता कळाला की मार्केटचा जो ट्रेंड आहे हा आता बुलिश आहे. मग अशा अशा वेळेस माझा सीईचा जर प्रीमियम, माझा सीईचा जर चार्टचा प्रीमियम जर समजा वाढत असेल, अशा कंडिशनमध्ये मी मार्केटमध्ये एंट्री करेल. अशा कंडिशनमध्ये मी मार्केटमध्ये एंट्री करेल. आणि अशा वेळेस माझा स्टॉप लॉस कुठं असेल, तर अशा वेळेस माझा स्टॉप लॉस आयतर जर समजा तुम्हाला छोटा स्टॉप लॉस घ्यायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, ह्या जे कॅन्डल आहे, या कॅन्डलचा जो लो आहे या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. ओके, या कॅन्डलचा जो लो आहे हा लो तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. ओके, एखादी लाल कलर देतो. ओके, डन. हा जो आहे हा तुमचा स्टॉप लॉस असू शकतो. अशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमची एंट्री करू शकता. आता त्याच्यानंतर काय डिसिजन होतं बघू. आपण सीई मध्ये तर एंट्री केलेली आहे. आता डिसिजन काय होते बघूया. मार्केट परत खाली येत आहे. मार्केट आता खाली येऊन कुठं जातं बघा, खाली आलं मार्केट आणि सकाळच्या 9:15चा जो हाय आहे त्या हायलाच ते मार्केट काय करते, सपोर्ट घेते. त्या हायला काय होतंय, मार्केट सपोर्ट घेते. याचा अर्थ काय झाला, की अशा कंडिशनमध्ये ज्या वेळेस तुम्ही सीईचा ट्रेड घेताय त्यावेळेस कदाचित तुम्हाला लॉस सुरुवातीला दिसतो. लॉस जरी घाला तर घाबरू नका, कारण तुम्ही ट्रेंड ओळखलेला आहे मार्केटचा. सकाळच्या पहिल्या 4 कॅन्डलमध्ये तुम्हाला मार्केटचं इंटेन्शन कळालं, की मार्केट आता सध्या कुठं जाणार आहे. आज मार्केट बुलिश होणार आहे. मला कोणी सांगितलं, तर मला पिओटने सांगितलं, की मार्केट आज बुलिश आहे. का तर व्यापक ओपनिंग झालेलं आहे. आणि बरोबर मार्केट काय करतंय, पिओटला सपोर्ट घेतोय आणि मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करतो. मग अशा कंडिशनमध्ये मार्केटचा ट्रेंड ओळखा, मार्केटचं इंटेन्शन ओळखा, मार्केटचं बिहेवियर ओळखा. प्रत्येक कॅन्डलवरती एंट्री शोधू नका. मार्केटमध्ये ज्या कॅन्डलनी तुम्हाला सांगितलेलं आहे, की माझा आजचं इंटेन्शन काय आहे, माझं आजचं बिहेवियर काय आहे, तर त्या कॅन्डलला तुम्ही न चुकता एंट्री घेऊ शकता.
आणि त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा एंट्री केलेली आहे, म्हणजे बघा कुठल्या कॅन्डल आपण एंट्री केलेली आहे, तर मार्केटमध्ये आपण 9:30 कॅन्डल आपण काय झालेली आहे, आपली एंट्री झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या सीई चार्टमध्ये पण तुम्ही बघू शकता 9:30 कुठलाही स्ट्राईक प्राइस तुम्ही घ्या. शक्यतो तुमचा स्ट्राईक प्राइस ऍट द मनी किंवा त्याच्यावरचा इन द मनी असला पाहिजे. शक्यतो तुमचा स्ट्राईक प्राइस ऍट द मनी किंवा त्याच्यावरचा इन द मनी तुमचा असला पाहिजे. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये बघा, अशा कंडिशनमध्ये मार्केट 9:30 वाजता आपली एंट्री झालेली आहे. सीईचा प्रीमियम वाढतोय का हे सुद्धा चेक करा. त्याच्यानंतर आता जर बघितलं तर मार्केटमध्ये 9:40 झालेत आणि 9:40 मला असं दिसतं की मार्केटमध्ये 9:40 सकाळच्या 9:15च्या कॅन्डलचा हाय जो आहे तो सपोर्ट घेतो. सकाळी 9:40 जी कॅन्डल आहे ती सकाळच्या 9:15च्या कॅन्डलचा जो हाय आहे त्याला सपोर्ट घेते. म्हणजे मार्केटमध्ये डायरेक्शन तर आपलं व्यवस्थित चालू आहे. त्याच्यानंतर आपण बघू काय होतं, परत मार्केट खाली येण्याचा प्रयत्न होतो, परंतु सकाळच्या 9:15च्या कॅन्डलचा जो हाय आहे तो तिथपर्यंत असं मार्केट येतं नाही. म्हणजे अजून सुद्धा मार्केट कसं आहे, अजून सुद्धा मार्केट बुलिशच आहे. इंटेन्शन कसं आहे, मार्केटमध्ये बुलिश आहे. या कंडिशनमध्ये तुम्ही तुमचा सीईचा जो प्रीमियम आहे हा कमी होतोय का ते चेक करायचं. अशा कंडिशनमध्ये तुमचा सीईचा प्रीमियम कमी होतोय का चेक करायचा. तो जर समजा कमी होत असेल तर मार्केटमध्ये तुम्ही एक्झिट करू शकता. पण मार्केटमध्ये तुमचा जो प्रीमियम आहे हा स्टेबल असेल, तो कमी होत नाहीये सध्या, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही तिथं स्टे राहू शकता, तुम्ही होल्ड करू शकता. परंतु तुम्हाला त्यावेळेस स्ट्राईक प्राइस कुठली चॉईस केलेली आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आउट ऑफ द मनीचा जर प्रीमियम चेक केला असेल किंवा स्ट्राईक प्राइस तुम्ही जर समजा सिलेक्ट केला असेल, तर एवढ्या साईडवेज मार्केटमध्ये देखील तुमचा प्रीमियम हा डीके होईल किंवा तुमचा प्रीमियम हा पूर्णपणे कमी होण्याचा प्रयत्न होईल. पण तुम्ही जर समजा ऍट द मनी किंवा त्याच्यावरचे इन द मनीचा जो प्रीमियम तुम्ही घ्यायचा असेल, तर मार्केट तुमचा सीईचा प्रीमियम कमी करणार नाही. तुम्हाला बॅकटेस्ट करायची तर तुम्ही एकदा बॅकटेस्ट करून बघा. मार्केटमध्ये आउट ऑफ द मनीचा एक स्ट्राईक प्राइस निवडा आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये इन द मनी किंवा ऍट द मनीचा एक स्ट्राईक प्राइस निवडा. तर तुम्हाला आउट ऑफ द मनीचा जो प्रीमियम आहे हा प्रीमियम डीके होताना तिथे दिसेल. मार्केटने अजून सुद्धा मला इंटेन्शन दिलं नाही की आता मी बेरीज होणार आहे. मार्केटमध्ये आता सध्या मी बुलिशच विचार सध्या करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं बघा, त्याच्यानंतर परत मार्केट वरती जातं. नंतर काय होतं बघूया, परत मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करतं. ओके, परत मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे काय झालं की हा जर पॉईंट बघितला आम्ही, तर हा एक रेजिस्टन्स मला दाखवतोय सध्या मार्केट. हा जर तुमचा पॉईंट बघितला तर हा मला काय दाखवतोय, हा मला एक रेजिस्टन्स पॉईंट दाखवतोय. ठीक आहे, मग मार्केटमध्ये हा रेजिस्टन्स पॉईंट आलेला आहे. अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्ही पीईच्या प्रीमियममध्ये जाणार का, तर पीईच्या प्रीमियम जाऊ शकणार तुम्ही. का जाऊ शकणार नाही, कारण का तुमचा पीईचा प्रीमियम अशा वेळेस वाढतच नाही. लक्षात घ्या, का वाढत नाही तुमचा प्रीमियम, पीईचा प्रीमियम, कारण का मार्केटमध्ये इंटेन्शन कसं आहे मार्केटचं, बुलिश आहे. तर मार्केट जरी खाली येत असेल तरी देखील मार्केटमध्ये मी बेरिश कधी मानेल, जोपर्यंत हे पिवोटला ब्रेक करून खाली जात नाही तोपर्यंत मी मार्केटला बेरिश मानणार नाही. आता सध्या काय होतं बघा, आता सध्या मार्केट खाली येण्याचा प्रयत्न होतो. नंतर पुढे काय होतं बघा, नंतर पुढे जर मी बघितलं तर मार्केटमध्ये परत एक ग्रीन कलरची कॅन्डल येते. ग्रीन कलरची कॅन्डल काय सांगते आपल्याला, की मार्केटमध्ये हा वरचा जो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करण्यासाठी मार्केट थोडंसं पाठीमागे सरकले. वरचा जो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करण्यासाठी मार्केट काय झालेलं आहे, पाठीमागे सरकलेला आहे. आता अशा वेळेस मला जर समजा हा वरचा रेजिस्टन्स तोडणार आहे का नाही तोडणार आहे हे पाहायचं असेल तर मला काय करावं लागेल, मला एक ट्रेडलाईन ड्रॉ करावं लागेल. मला एक ट्रेडलाईन ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, तर ती ट्रेडलाईन कशी असणार आहे, तर त्यासाठी तुम्ही थोडंसं मागचा एक 2-3 दिवसाचा जर विचार केला, मागच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला ही ट्रेडलाईन दिसून जाईल. ओके, मागच्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही जर बघितलं तर ही ट्रेडलाईन तुम्हाला अशी दिसून जाईल. मी समजा एखाद्या ट्रेडलाईन ओढण्याचा प्रयत्न करू. ओके, तर बघा अशा वेळेस तुम्ही रे लाईन घेऊ शकता. काय घेऊ शकता, रे लाईन घेऊ शकता. तर मी 23 तारखेचा जो हाय आहे त्या हाय कशी मार्केटला घेऊन जातो, त्या ट्रेडलाईनला घेऊन जातो आणि त्यानंतर ती जी ट्रेडलाईन ओढण्याचा मी प्रयत्न करतो. ओके, ती जी ट्रेडलाईन आहे ही ट्रेडलाईन मी काय करतोय, ओढण्याचा मी प्रयत्न करतो. ओके, अशी मी एक ट्रेडलाईन ओढलेली आहे. ह्याला डार्क करता येतं का एकदा चेक करूया आपण. ओके, डन. तर या ठिकाणी मला ही डार्क करायची. ठीक आहे, ही मला काय करायची, डार्क करायची. ओके, तर अशा पद्धतीनं मी एक ट्रेडलाईन ओढलेली आहे. तर मी कुठून ट्रेडलाईन ओढली बघा, तर मी मार्केटमध्ये 23 तारखेला मार्केटने जो रेजिस्टन्स घेतला होता किंवा रेजिस्टन्स ट्रेडलाईन होती त्या पॉईंट पासून मी मार्केटमध्ये काय केलेलं आहे, एक ट्रेडलाईन ओढलेली आहे. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर मार्केटमध्ये मला 23 तारखेचा सपोर्ट पण दिसतोय बघा. मला मार्केटमध्ये 23 तारखेचा सपोर्ट पण दिसतो. जर समजा 23 तारखेचा जर सपोर्ट मी फाइंड आउट केलाय, तर ती सुद्धा मला एक ट्रेडलाईन होऊ शकते. ती सुद्धा मला एक ट्रेडलाईन होऊ शकते. जर समजा मी हा सपोर्ट जर फाइंड आउट केलाय असा. ठीक आहे, तर हा याच चॅनलमध्ये सध्या मार्केट आहे. याच चॅनलमध्ये सध्या मार्केट आहे. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया की या चॅनलचा आपल्याला उपयोग होणार आहे का नाही होणार. ठीक आहे, तर अजून सुद्धा मार्केटमध्ये आपलं इंटेन्शन काय असणार आहे, तर अजून सुद्धा मार्केटमध्ये बुलिश इंटेन्शन असणार आहे. ओके, आता मार्केटमध्ये सकाळच्या 9:15च्या कॅन्डलचा जो हाय आहे तो अजून सुद्धा ब्रेक झालेला नाहीये किंवा रेजिस्टन्स जो आहे तो अजून सुद्धा काय झालेला ब्रेक झालेला नाहीये. त्याच्यानंतर मार्केटने काय केलं बघूया आपण. त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, परत एकदा मार्केट काय केलं, जो अगोदरचा जो रेजिस्टन्स घेतला होता मार्केटने त्यालाच रिस्पेक्ट केलं. त्यालाच काय केलंय, रिस्पेक्ट केलेलं आहे. ओके, आता पुढे काय करतोय मार्केट, मार्केट आपला जो ट्रेडलाईन आहे बघा, आपल्या ट्रेडलाईनला रिस्पेक्ट करते मार्केट. जे 23 तारखेपासून मार्केटने आपण जी ट्रेडलाईन ओढलेली आहे तीच मार्केटमध्ये आपल्याला अजून सुद्धा रिस्पेक्ट देते. आपली एंट्री कधी झाली होती, तर आपली एंट्री झाली होती 9:30 कॅन्डलला. बरोबर आहे, 9:30 कॅन्डल. कारण ह्याच कॅन्डलनी मला काय सांगितलेलं आहे, या कॅन्डलनी मला असं सांगितलेलं आहे की मार्केटमध्ये आता मी वरती जाण्याच्या मार्गावरती आहे.
आणि या ठिकाणी जर तुम्ही कॅन्डल बघितली तर ही जी कॅन्डल आहे ही मारुबुजू कॅन्डल आहे. जर ही कॅन्डल तुम्ही बघितली तर ही मारुबुजू कॅन्डल आहे. आणि ही मारुबुजू काय सांगते मला, बुलिश मारुबुजू मला काय सांगते की मार्केटमध्ये ही ओपन मारुबुजू आहे. ही बुलिश ओपन मारुबुजू काय सांगते मला की मार्केटमध्ये माझं इंटेन्शन कसं असणार आहे, तर माझं इंटेन्शन बुलिश असणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मार्केट काय करते बघा, आतापर्यंत मार्केटमध्ये या कॅन्डलला जर एंट्री तुमची झाली असती सकाळी 9:30च्या कॅन्डलला, तर मार्केटने आतापर्यंत काय काय रिटर्न दिलेले आहे तुम्ही एकदा सीईच्या चार्ट जाऊन बघू शकता. ओके. ओके. आता मला अजून एक ट्रेडलाईन दिसते बघा, मला अजून एक ट्रेडलाईन दिसते. तर काय ट्रेडलाईन दिसते बघा हो? मला या ठिकाणी अजून एक ट्रेडलाईन दिसते. मी जर समजा या आपल्या सकाळच्या 9:15चा जो लो आहे त्या लाईनवरनं जर समजा मी अशी एक लाईन प्लॉट केली, ठीक आहे, अशी एक मी जर लाईन प्लॉट केली, अशी एक लाईन प्लॉट केली, तर ह्या लाईनचा पण आपल्याला काय उपयोग होतो का ते पण आपण चेक करू द्या. आतापर्यंत तर मार्केटने आपल्याला काय केलेलं आहे, मार्केटने आतापर्यंत तर बुलिश सिग्नलच दिलेला आहे. मार्केटने बुलिश सिग्नल तर आतापर्यंत दिलेला आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण अजून. ओके. मार्केटने बघा, मार्केट खाली येण्याचा प्रयत्न केला. अगोदर जे आपण जे सपोर्ट लाईन आता ओढलेली होती आजच्या दिवसाची इंट्राडेची जी सपोर्ट लाईन ओढली होती त्यांना ब्रेकआउट फेक ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला आणि परत मार्केट त्या सपोर्ट लाईनला सपोर्ट घेत मार्केट वरती निघेलेलं. सपोर्ट घेत काय केलंय, मार्केट वरती गेलं. पुढे पुढे काय केलं, अजून सुद्धा बुलिशच व्ह्यू आहे आपला, अजून सुद्धा बुलिश व्ह्यू आहे. ठीक आहे. ओके. आता काय करते बघा, आता पूर्णपणे मार्केट तिथं काय झालेलं आहे, साईडवेज झाले. आता काय झालेलं आहे, साईडवेज झालेलं आहे. आता नवीन हाय बनवलेला आहे मार्केटने. अगोदरचा जो हाय आहे ना त्याच्यानंतर वरचा जो हाय आहे, तर वरचा हाय, ओके, हा अगोदरचा जो आहे ना हाय, हा हायच्या ऐवजी वरचा हाय तयार झालेला आहे. ओके. हा हाय तयार झालेला आहे. ह्याला मी समजा जर डार्क केलं, ओके, डार्क, हा हाय मला इथं तयार झालेला आहे. ठीक. आता ह्या ट्रेडलाईनची, हा इंट्राडेची जी ट्रेडलाईन आहे याचा आता मला काय उपयोग आहे का, तर याचा मला उपयोग नाही. मी काढून टाकतो. याचा मला काय उपयोग आहे का, उपयोग नाही, काढून टाकतो. आता सध्या मार्केटचा व्ह्यू कसा असणार आहे, आता सध्या मार्केटचा व्ह्यू अजून सुद्धा बुलिशच आहे. पण जर समजा तिथं तुमचा सीईचा प्रीमियम जर समजा कमी होत असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही एक्झिट करणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये आता किती वाजलेले आहेत, आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11:15. तर मार्केटमध्ये बघा, मार्केटमध्ये सकाळी तुम्हाला 9:30 वाजता एंट्री भेटलेली आहे. आता या 9:30च्या एंट्रीला मार्केट 11:15 वाजेपर्यंत मार्केट जरी समजा वरती जाण्याचा प्रयत्न करत असला तर तुमचा सीईचा जर प्रीमियम वाढत नसेल तर तिथं तुम्हाला कमीत कमी 25% 30% जर प्रॉफिट झालेला आहे तर तिथं तुम्ही एक्झिट करू शकता. तिथं तुम्ही एक्झिट करू शकता. कारण काय झालेलं आहे की मार्केट थोड्या वेळ तिथं थांबतंय. मार्केट काय करते, थोड्या वेळ तिथं थांबतंय. मार्केटमध्ये अजून सुद्धा इंटेन्शन बुलिश आहे. अशा कंडिशनमध्ये तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस याचा देखील उपयोग करू शकता. पुढे मार्केटने काय व्ह्यू दिलेलं आहे चेक करूया आपण. ओके. तर पहा, मार्केट अजून सुद्धा वरती जाण्याचा प्रयत्न करते. मार्केट अजून सुद्धा वरती जाण्याचा प्रयत्न मार्केट करतेला आहे. ठीक आहे. आता वरचा जो हाय आहे या हायला परत एकदा मार्केट काय करते बघा, परत एकदा मार्केट तिथं टच करण्यासाठी जात आहे. आता तिथं टच केल्यानंतर आयदर तो तोडेल किंवा खाली जाईल. आणि ऑलरेडी आपण बघितलं तर 2 वेळा मार्केटने काय केलेलं आहे, 2 वेळा मार्केटने या पॉईंटला एकदा, या पॉईंटला एकदा मार्केटने काय केलेलं आहे, रजिस्टन्स घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर या पॉईंटला मार्केटने काय केलेलं आहे, एकदा रजिस्टन्स घेतलेलं आहे. आता मार्केट ह्या पॉईंटला रजिस्टन्स घेण्यासाठी आलेलं आहे. आयदर हा तोडला तर अजून वरती जाऊन जाण्याचा प्रयत्न होईल, नाही तोडला तर आता परत एकदा तो काय करेल, या पॉईंट पर्यंत खाली येण्याचा प्रयत्न करेल. आपण चेक करूया ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करूया तर चेक करूया. ठीक आहे. तर मार्केटमध्ये नेक्स्ट काय झालेलं आहे. ओके. परत बघा, परत मार्केटने काय केलेलं आहे, तिथं एक पॅटर्न बनवलेला आहे. त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिस्टोन डोजी. त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिस्टोन डोजी. तर हा जो पार्ट आहे, हा जर तुम्ही बघितला तर ग्रॅव्हिस्टोन डोजी मार्केटने बनवलेला आहे. आणि कुठं बनवलेला आहे, बरोबर रेजिस्टन्सच्या ठिकाणीच बनवलेला आहे मार्केटने. ओके. मग आता माझा बेरिश व्ह्यू असेल का, तर माझा अजून सुद्धा बेरिश व्ह्यू नसणार आहे. का नसणार आहे, जोपर्यंत हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत माझा बेरिश व्ह्यू नसणार आहे. ठीक आहे. तर अजून सुद्धा बघूया आता पुढे काय होतं मार्केट. बघा, लक्षात घ्या की मी तुम्हाला मार्केटचं बिहेवियर समजवण्याचा प्रयत्न करतो. काय होतं माहितीये का, की मार्केटमध्ये एका सिंगल कॅन्डलमध्येच लोक काय करतायत की मार्केटमध्ये एंटर तर करतायत, साधारणतः 5 ते 10% प्रॉफिट जर झाला तर तिथं मार्केटमध्ये एक्झिट ते करतायत. जे उत्तम उत्तम आहे असं नाही म्हणत मी किंवा हे चुकीचं आहे. पण मार्केटमध्ये तुम्हाला काही दिवस तुम्हाला अशा 10%, 12%, 5%, 7% एवढ्या प्रॉफिटवरती तुम्हाला काम करणं गरजेचं आहे, जोपर्यंत तुम्हाला मार्केटचं बिहेवियर समजत नाही. पण जर समजा मार्केटचं बिहेवियर तुम्हाला समजतंय, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती लक्ष जर देत नसाल, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. किंवा मार्केटमध्ये मार्केटचा बिहेवियर कसा समजून घ्यायचा आणि त्यामुळं त्या मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं चांगलं प्रॉफिट 20%, 22%, 50% एवढं चांगलं प्रॉफिट कसं मिळवता येईल तुम्हाला, त्यासाठी मार्केटचा व्ह्यू समजून घेण्यासाठी हा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. बघा, प्रत्येक कॅन्डल आपल्याला काहीतरी काय सांगते, प्रत्येक कॅन्डल आपल्याला काय सांगते, तर त्या प्रत्येक कॅन्डलवरती तुम्ही चेक करणं गरजेचं आहे की त्याचं इंटेन्शन काय आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया परत एकदा. अजून सुद्धा बघा, अजून सुद्धा मार्केट साईडवेज आहे. अजून सुद्धा मार्केटचं बिहेवियर कसं आहे, बुलिशच आहे. मार्केटचं बिहेवियर कसं आहे, बुलिशच मार्केटचं बिहेवियर आहे. आता मला इथे एक ट्रेडलाईन पण दिसते बघा. आता मला इथे एक ट्रेडलाईन पण दिसते. कशी दिसते बघा, चेक करा. मार्केटमध्ये प्रत्येक वेळेस काहीतरी काही शोधण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघा, ही जी मारुबुजू आहे, या मारुबुजूपासून जर मी समजा एक ट्रेडलाईन अशी ओढली, ओके, या मारुबुजूपासून एक ट्रेडलाईन अशी जर ओढली, तर ही जी ट्रेडलाईन आहे, ही ट्रेडलाईन मला काय सांगते बघा. ही ट्रेडलाईन मार्केटमध्ये एक ट्रेंडिंग सपोर्टचा म्हणजे एक चॅनलमध्ये सध्या मार्केटमध्ये जातं हे मला दाखवते. ओके, या चॅनलमध्ये. आता या ट्रेडलाईनचा आपल्याला कुठपट उपयोग होणार आहे, हे पण आपण एकदा चेक करूया. ओके, या ट्रेडलाईनचा आपल्याला कुठपर्यंत उपयोग होणार आहे, हे पण आपण चेक करूया. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचं नेक्स्ट
कॅन्डल काय करते आपल्याला बघा, चेक करा. आता वाजलेले किती? रात्र वाजलेले जवळजवळ 12:15, 12:30, 12:25, सॉरी 11:55 म्हणजे 12 वाजलेले आहेत सध्या. ठीक आहे, 12ला 5 कमी आहेत. तर आपण बघूया पुढे काय होतं आता मार्केटमध्ये. बघा, मार्केटने जे आत्ताच आपण जे सपोर्ट लाईन केली होती, त्या सपोर्ट लाईनला मार्केटने काय केलेलं आहे? ब्रेक केलेलं आहे. या सपोर्ट लाईनला काय केलंय? मार्केटने ब्रेक केलंय. ब्रेक केल्याकारणानं मग एवढी मोठी बॉडी असलेली लाईन तिथे क्रिएट झालेली आहे. एवढी मोठी बॉडी असलेली लाईन तिथे क्रिएट झालेली आहे. अशा कंडिशनमध्ये तुमचं पीईचं मार्केटमध्ये पैसा वाढतोय का चेक करा. अशा कंडिशनमध्ये तुमच्या पीईच्या मार्केटमध्ये पैसा वाढतो का चेक करा. ओके, जर समजा तुम्हाला या सीईच्या मार्केटमध्ये पैसा कमी होतोय का हे पण चेक करा. जर सीईच्या मार्केटमध्ये पैसा कमी होतोय तर तिथे तुम्ही एक्झिट करू शकता. कारण इतक्या वेळ जर साईडवेज मार्केट राहिलेला आहे, याचाच अर्थ मार्केट आता तुमचा प्रीमियम टिके करेल आणि या ब्रेकआउटला तुम्ही पीईच्या मार्केटमध्ये जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा मार्केटमध्ये पीईचा प्रीमियम खरंच वाढतो का हे पण तुम्ही चेक करू शकता. ह्याच्यानंतर काय होतं बघूया, मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करतो. बघा, मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करतो. मार्केट खाली आला, तुमचा तिथं पीईचा प्रीमियम तिथं स्टॉप झाला. मार्केटमध्ये तुमचा पीईचा प्रीमियम काय झाला? तिथं स्टॉप झालेला आहे. आता मार्केटमध्ये काय म्हणतं बघा, आता मार्केटमध्ये एक इंगल्फिंग बनलेली आहे. मार्केटमध्ये काय बनली बघा, एक इंगल्फिंग बनलेली आहे. इंगल्फिंग म्हणजे अगोदरच्या कॅन्डलला घेऊन टाकणारी कॅन्डल आहे, ही इंगल्फिंग बनलेली आहे. ठीक आहे, आता ह्याच्या पुढं आता या सपोर्टचा मला काय उपयोग आहे का? तर ह्या सपोर्ट लाईनचा मला काय उपयोग नाही आहे. तर मी सपोर्ट लाईन काढून टाकतो. आता मार्केट काय दाखवते मला? आता मार्केटमध्ये मला इंगल्फिंग दाखवते. ह्याच्यानंतरची लाईन ह्याच्यानंतरची कॅन्डल कुठली अपेक्षित आहे? ह्याच्यानंतरची कॅन्डल मला ग्रीनच अपेक्षित आहे. ह्याच्यानंतरची कॅन्डल मला कुठली अपेक्षित असणार आहे? ह्याच्यानंतरची कॅन्डल मला ग्रीनच अपेक्षित असणार आहे. ओके, तर मार्केटमध्ये काय झालेलं बघा, इंगल्फिंग नंतर तुम्हाला ग्रीन कॅन्डल मिळालेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्हाला बुलिश सिग्नल परत एकदा मिळालेला आहे. बघा, मार्केटने काय केलं? मार्केटने बरोबर परत अगोदरचा जो रेजिस्टन्स दिलेला आहे मार्केटने, त्या रेजिस्टन्स पर्यंतच मार्केट गेलं. मार्केटमध्ये हा एक रेजिस्टन्स आहे. ओके, त्याच्यानंतर हा एक रेजिस्टन्स मार्केटने दिला, त्याच्यानंतर हा एक रेजिस्टन्स मार्केटने दिला. आता परत या ठिकाणी बघा, मार्केट परत रेजिस्टन्स घेतो. मार्केटचं बिहेवियर लक्षात ठेवा. मार्केटमध्ये आज बुलिशच मार्केट आहे आणि प्रत्येक वेळेस ते वरचा जो हा रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सचा जो दरवाजा आहे, तो दरवाजा उघडण्याचा तो प्रयत्न करतोय. दरवाजाचा उघडण्याचा तो प्रयत्न करतो. आणि किती वेळ झालं? आता साधारणतः मी या पहिल्या रेजिस्टन्सला बघितलं तर त्या पहिल्या रेजिस्टन्सचा जो टायमिंग आहे तो किती आहे? 1 सेकंड होल्ड करा. टायमिंग आहे जवळजवळ 10:35 आणि हा जो आता शेवटचा रेजिस्टन्स आहे, हा जर बघितला मी टावर तर 12:35. म्हणजे गेले 2 तास झालं मार्केट ह्या रेजिस्टन्स पाशी थांबतंय आणि या रेजिस्टन्सला टेकलाईन खाली पडतंय. ओके, तर आता पुढे बघूया या रेजिस्टन्सचं काय होणार आहे आणि या पुढे बघूया की मार्केट आता काय करतं पुढे जाऊन. ठीक आहे, ओके. बघा, मार्केटने काय केलेलं आहे? मार्केटने जो आपण रेजिस्टन्स बनवलेला होता, गेली 2 तास झालं तो रेजिस्टन्स आहे, तो परत मार्केट तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि परत ते तुटत नाही, परत मार्केट खाली येतं. परत मार्केट काय केलेलं आहे? आता मार्केटने खाली आलेलं आहे. आता मग इथं मला अजून एक रेजिस्टन्स, अजून एक मला ट्रेडलाईन दिसली बघा. आता अजून एक मला इथं ट्रेडलाईन दिसलेली आहे. ती कशी आहे दिसते बघा. या सकाळच्या 9:15 कॅन्डलचा जो लो आहे, त्या लोला मी जर समजा एक अशी ट्रेडलाईन जर ड्रॉ केली, तर मार्केट काय करतंय? या ट्रेडलाईनला मार्केट काय करतंय? सपोर्ट घेत आहे. आता मार्केट हे ट्रेडलाईन चेक करतंय का ते सपोर्ट तोडतंय हे आपण चेक करूया. ओके, मार्केटने काय केलं बघा, मार्केटने त्या ट्रेडलाईनला सपोर्ट घेतलेला आहे. मार्केटने काय केलेलं आहे? त्या ट्रेडलाईनला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे, आता परत वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि वरची जी लाईन आहे, लाल कलरची जी लाईन आहे रेजिस्टन्स, तो तोडण्याचा प्रयत्न करतो का चेक करूया. पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मार्केट इंगल्फिंग बनवतोय. आता तिथून मार्केट वरती जाणार आहे. या ठिकाणी तुमचा एक ट्रेड होऊ शकतो आणि या ठिकाणी तुम्हाला किमान 10% 12% रिटर्न मिळू शकतात. ओके, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हा एक इंगल्फिंग आहे आणि बरोबर सपोर्टला मार्केट काय करतोय? इंगल्फिंग बनवतोय. त्याच्यानंतर हे जे 3 कॅन्डल आहेत, या 3 कॅन्डलमध्ये तुम्हाला 10% 12% आरामात मिळू शकतात. तुम्ही वाटलं सीच्या चार्टमध्ये जाऊन चेक करू शकता. आता इथं सुद्धा बघा, या ठिकाणी मी ही ट्रेडलाईन ड्रॉ केली. ही जी ट्रेडलाईन आहे, ही ट्रेडलाईन मी आता ड्रॉ केली. या ट्रेडलाईन मध्ये जर तुम्ही बघताय, तर या ठिकाणी मला एक पॅटर्न दिसतोय. त्याला आपण म्हणतो हरामी पॅटर्न. अगोदरची लाल कॅन्डल ही वुमन कॅन्डल, त्याच्यानंतरची कॅन्डल बेबी कॅन्डल. हा पार्ट काय दिसतोय बघा, हा मला हरामी कॅन्डल दिसतोय. आणि ते कुठं जमतोय? तो बरोबर सपोर्टच्या ठिकाणी जमतोय. पण सपोर्टच्या ठिकाणी जर जमतोय, तर त्याच्यानंतरची मला कन्फर्मेशन भेटते का? ही भेटते मला कन्फर्मेशन. ही कॅन्डल मला कन्फर्मेशन भेटते. मग या हरामी कॅन्डलचा जो बेबी कॅन्डल आहे, या बेबी कॅन्डलचा हाय तोडणारी कॅन्डल म्हणजे ही तर माझी एंट्री असली पाहिजे. ही तर माझी एंट्री असली पाहिजे. बघा, लक्षात घ्या, मार्केटमध्ये एकूण टोटल 75 कॅन्डल बनतात रोजच्या रोज 5-5 मिनिटाच्या. त्या प्रत्येक कॅन्डलला तुम्हाला एंट्री सापडेल का? अजिबात नाही सापडणार. त्या 75 कॅन्डलमध्ये साधारणतः एक 4 कॅन्डल असे असतील, 3 कॅन्डल असे असतील, 5 कॅन्डल असे असतील जास्तीत जास्त, की तिथं तुम्हाला एंट्री सापडेल. पण मार्केटमध्ये तुम्ही प्रत्येक कॅन्डलला जर एंट्री उडवण्याचा जर प्रयत्न केला तर ती सापडणार नाही. पण त्यासाठी तो आरएम पॅटर्नचा जो हाय आहे हा ब्रेक केलेला आहे. या ठिकाणी माझी एंट्री होऊ शकते का? होऊ शकते. माझी एंट्री होऊ शकते, होऊ शकते. माझं टार्गेट कुठं असेल? माझं टार्गेट या रेजिस्टन्स पाशी असेल. हितपर्यंत जरी मार्केट गेलं, हितपर्यंत जरी मार्केट गेलं, तरी देखील मार्केटमध्ये मला कमीत कमी 10% ते 12% रिटर्न मिळतील. म्हणून मार्केटमध्ये जर ज्यावेळेस तुम्हाला एंट्री घ्यायची असेल, तर त्यावेळेस तुम्ही प्रॉपर सेटअप बनला तरच एंट्री असली पाहिजे. मी आताच म्हणलं तुम्हाला की मार्केटमध्ये 75 कॅन्डल बनतायत. है ना, 75 कॅन्डलच्या 75 कॅन्डलमध्ये एंट्री शोधायच्या तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय. तर एंट्री तिथे मिळणार नाही तुम्हाला. त्यापैकी फक्त 4 ते 5 कॅन्डलमध्ये तुम्हाला एंट्री भेटेल. ते 4 ते 5 कुठले आहेत कॅन्डल? हे सगळं जे आहे, हे सगळं अभ्यासावरती अवलंबून आहे.
तर मार्केटमध्ये मार्केट चालू असताना तिथे तुम्हाला प्रत्येक वेळेस ट्रेड लाईन ओढता आली पाहिजे आणि त्या ट्रेड लाईनचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स नावाने तुम्हाला त्याचा उपयोग करता आला पाहिजे. जर आता तुम्ही बघितला तर इथं बुलिश हरामी पॅटर्न हा बनलेला आहे आणि या बुलिश हरामी पॅटर्नला आपला ट्रेड बनवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्फर्मेशनची कॅन्डल बनलेली आहे, तर कन्फर्मेशनची कॅन्डल पण तिथं बनलेली आहे. याचा अर्थ आता मार्केटचं इंटेन्शन कसं असणार आहे? बुलिश असणार आहे. ओके, मार्केटचं इंटेन्शन कसं असणार आहे? बुलिश असणार आहे. तर या बुलिश कॅन्डलमध्ये पुढे काय होतं इथं चेक करूया आपण. पहा, मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे? या ठिकाणी मार्केटमध्ये एक हरामी पॅटर्न बनलेला आहे आणि या हरामी पॅटर्नला मार्केटने हा एक कन्फर्मेशन कॅन्डल पण आपल्याला दिलेली आहे. या कन्फर्मेशन कॅन्डलला आपली एंट्री गरजेची आहे आणि या एंट्रीमुळे त्याच्यानंतरची कॅन्डल कुठे गेली बघा, बरोबर त्या रेजिस्टन्स कशी गेलेली आहे. आता काय होईल, या आयदर या कॅन्डलने रेजिस्टन्स तोडेल किंवा रेजिस्टन्सला परत चिटकून मार्केट परत खाली येईल. आपण आतापर्यंत तर तुम्ही बघितला तर या कॅन्डलचा आणि या कॅन्डलचा जर तुम्ही टाइम बघताय आणि तुमच्या सीईच्या चार्टमध्ये पण समजा तुम्ही टाइम बघताय, इथं मिनिमम तुम्हाला 10% मिळालेले. तुम्ही वाटल्यास बॅकटेस्ट करून बघू शकता. ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा टाइम सांगतो मी तुम्हाला आणि या कॅन्डलचा पण मी तुम्हाला टाइम सांगतो. बघा, ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा टाइम आहे 12:55 आणि त्याच्यानंतरची कॅन्डल आहे ती बरोबर 1 वाजताची कॅन्डल आहे. 5-5 मिनिटाची कॅन्डल आहे. आता या दोन्ही कॅन्डलमध्ये बघा 12:55 या कॅन्डलला तुमची एंट्री व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर 12:55 कॅन्डल एंट्री, त्याच्यानंतर 1 वाजेपर्यंतची कॅन्डल. या 1 वाजेच्या कॅन्डलच्या तुम्ही जर बघितलं तर तिथं तुम्हाला कमीत कमी 10% तर आरामात मिळाला पाहिजे. आता पुढे काय करते मार्केट? पुढे मार्केट या रेजिस्टन्सला टच करते आणि रेजिस्टन्सला टच करून आयदर खाली जाईल नाही वरती जाईल. करेक्ट आहे. आपण ते चेक करूया काय होतं पुढे जाऊन. ओके, डन. आता बघा मार्केटने काय केलंय, मार्केटने तो रेजिस्टन्स ब्रेकआउट केलेला आहे. जो आतापर्यंत सकाळी 10:30 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत तो रेजिस्टन्स जो थांबलेला होता तो काय केलाय, मार्केटने ब्रेकआउट केलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये बघा या ठिकाणी तुमची जी बुलिश हरामी पॅटर्न जो बनलेला होता, त्या हरामी पॅटर्नमध्ये अजून सुद्धा तुम्ही थांबू शकता. तुम्ही अजून स्टे करू शकता. कारण का आता हा जो रेजिस्टन्स होता तो आता काय बनेल, तो आता सपोर्ट बनेल. जो रेजिस्टन्स होता तो आता काय बनेल, तो आता सपोर्ट बनेल. का? तर त्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट झालेलं आहे मार्केट. एकदा चेक करूया आपण मार्केट पुढे जाऊन काय करते आपल्याला. ग्रेट. बघा मार्केटमध्ये बुलिश आरामी पॅटर्नला किती मोठा सपोर्ट मार्केटने केलेला आहे आणि हा जो रेजिस्टन्स आहे वरचा जो रेजिस्टन्स लाल कलरचा तो रेजिस्टन्स तुटल्या कारणामुळे मार्केट किती उंच गेलेला आहे आणि अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला मिनिमम 30%, 40%, 50% पर्यंत पण रिटर्न मिळू शकतात. पण मार्केटमध्ये सेटअप बनला तरच तुमची एंट्री गरजेची आहे. या सेटअपवरती तुमची एंट्री गरजेची आहे. ओके. आता जर मार्केट वरती चाललं बघा, मार्केटमध्ये कुठलं टार्गेट येऊ शकतं, मार्केटमध्ये कुठलं टार्गेट येऊ शकतं, तर मार्केटमध्ये वरती एक ग्रीन कलरची ग्रीन कलरची एक रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय बघ. हा आर ब्रेकर्स थेरीचा हा रेजिस्टन्स आहे. आर ब्रेकर्स थेरीचा हा रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ही जी एक 23 तारखेच्या मागच्या 23 तारखेची एक रेजिस्टन्स लाईन येते बघा. या रेजिस्टन्स लाईनला पण मार्केट टच करू शकतं, मार्केट खाली पडू शकतं. तर एकदा आपण बघूया की मार्केट पुढे काय करतं, आपल्याला तेवढं टार्गेट देतं का नाही देतं हे एकदा आपण चेक करूया. ओके. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर मार्केटने काय केलेलं आहे, रिजेक्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, रिजेक्शन दिलेलं आहे. पण अजून सुद्धा मार्केटमध्ये अगोदरचा जो रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्सला मार्केटने अजून सुद्धा खाली जाऊन तोडलेलं नाहीये. त्यामुळे मार्केटमध्ये अजून सुद्धा माझं इंटेन्शन बुलिशच असणार आहे. मार्केटमध्ये अजून सुद्धा मार्केटमध्ये इंटेन्शन काय असणार आहे, बुलिश असणार आहे. ओके. नंतरची कॅन्डल काय करते बघू. ओके. बघा नंतरची कॅन्डलने काय केलं, नंतरची कॅन्डलने परत खाली येऊन मार्केटला परत वरती ढकललेलं आहे. ओके. अजून सुद्धा बुलिश हरामी पॅटर्नला आपला जो एंटर झाला होता तो अजून सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड देतो किंवा प्रॉफिट देतो. पुढे काय होतं बघूया. बघा मार्केट परत वरती गेलं. आता मार्केट काय करेल, आता मार्केट त्या रेजिस्टन्सला म्हणजे हिरव्या आर ब्रेकर्स थेरीचा R1 जो आहे तिथं मार्केट थांबेल. तिथं काय करेल, मार्केट थांबेल आणि त्या थांबून ते काय करेल, परत रिटर्न येईल. आयदर रिटर्न येईल किंवा वरती निघून जाईल. आयदर रिटर्न येईल किंवा वरती निघून जाईल. काय करतं बघूया एकदा आपण. मार्केट बघा, मार्केट बरोबर त्या 23 तारखेच्या ट्रेडलाईन जो आहे ना आपला 23 तारखेची ही जी ट्रेडलाईन आलेली आहे आपली ओढलेली आहे बघा. या ट्रेडलाईन बरोबर मार्केट काय करते, रेजिस्टन्स घेते मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करते. अशा कंडिशनमध्ये हा R1 आहे, रेजिस्टन्स 1 आहे. कशाचा? आर ब्रेकर्स थेरीचा आणि हा एक ट्रेंडिंग रेजिस्टन्स आहे. हा एक ट्रेंडिंग रेजिस्टन्स आहे 23 तारखेचा. या दोन्ही गोष्टी तुम्हाला असं सांगताय, की मार्केटमध्ये ही जी बुलिश हार्मी पॅटर्नची जी एंट्री आलेली आहे, ती आता एक्झिट करण्याची पाळी आलेली आहे. कारण अशा कंडिशनमध्ये तुम्हाला कमीत कमी 20%, 30%, 35%, 40% पर्यंत रिटर्न आरामात तुम्हाला इथे भेटलेलं आहे. तुम्ही वाटल्यास एकदा सीईच्या प्रीमियममध्ये चेक करू शकता. तिथं तुम्हाला या कॅन्डलला म्हणजेच हार्मी पॅटर्नच्या नेक्स्ट कॅन्डलला 12:55 एंट्री तुमची झालेली आहे आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ 1:30 कॅन्डलला तुमची एक्झिट होणं गरजेचं आहे. तर या 2 पॉइंटला मार्केट तुम्हाला चांगलं रिटर्न तुम्हाला देऊ शकतं. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये तुम्ही मार्केटचा व्ह्यू लक्षात घ्या. मार्केटचा व्ह्यू जर समजा योग्य ठिकाणी तुमच्या लक्षात जर आलेला असेल, तर मार्केटमध्ये तुम्ही चांगला पैसा कमवू शकता, होल्ड करू शकता, एक मोठा प्रॉफिट तुम्ही करू शकता. मार्केटमध्ये त्या प्रॉफिट लॉस अकाउंटकडे बघत बसू नका. काय होतं, की तुम्ही ज्यावेळेस एंटर करता मार्केटमध्ये, एंटर केले की तिथं जर समजा तुम्हाला ₹100, ₹150, ₹1000 जर तुम्हाला भेटले, ₹1000 भेटले की तुमच्या डोक्यामध्ये एक फिगर निर्माण झालेली असते. 1000 आले की कट करायचं, 500 आले की कट करायचं, 300 आले की कट करायचं. अशी एक फिगर तुमच्या डोक्यामध्ये ती बसलेली असते. कारण ती सायकॉलॉजिकल फिगर आहे.
आणि ह्या सायकोलॉजिकल फिगरला तुम्ही रिॲक्ट करता आणि मार्केटमध्ये जर समजा तुम्हाला 1000 रुपये आले तर पटकन तिथं तुम्ही काय करता, एक्झिट करता. आणि तुमच्या डोक्यामध्ये 1000 रुपये आहे, अचानक मार्केटने तुम्हाला समजा 1700 रुपये दिले किंवा 1500 दिले, तर तिथं तर तुम्ही पटकन तिथून एक्झिट होण्याचा प्रयत्न करता. पण त्याच्या पाठीमागचं कारण तुम्ही ओळखत नाही. मार्केट बुलिश आहे का बेरिश आहे, मार्केटचं व्ह्यू काय आहे हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. जर मार्केटचा व्ह्यू बुलिशच आहे, याचाच अर्थ मार्केट मला 10%, 12%, 15% तर देणारच आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये 30-40% पण मी घेण्याची अपेक्षा करू शकते किंवा करू शकतो. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये तुम्ही व्ह्यू लक्षात ठेवा पहिल्यांदा. मार्केटमध्ये तुम्ही जर समजा चार्ट पॅटर्न जर बघत बसलात किंवा तुमच्या प्रॉफिट लॉस अकाउंट जर बघत बसला तुम्ही, तर मार्केटमध्ये तुम्ही मोठा पैसा कमवू शकणार नाही. पण मार्केटला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कदाचित वाटेल की बाबा मी जास्त वेळ थांबण्याचा जर प्रयत्न केला तर जेवढा प्रॉफिट झाला तेवढा सगळं निघून जातो. आय अग्री. हे सुद्धा गोष्टी होतात, लक्षात घ्या. पण अचानक जर मार्केट खाली आलं तर तुमचा पैसा निघून जातो. पण मार्केटचं अचानक खाली येणं त्याला सुद्धा काहीतरी कारण असलं पाहिजे. मार्केट अचानक जर खाली येत असेल आणि तुमचा झालेला प्रॉफिट जर गमावून तुम्ही जर बसत असाल, याचाच अर्थ मार्केटमध्ये जो व्ह्यू आहे, बुलिश व्ह्यू आहे, त्याला कोणीतरी हरवणारं किंवा त्याला कोणीतरी खाली पाडणारं तिथं काहीतरी बनतंय आणि ते तुमच्या लक्षात येत नाही. मार्केटमध्ये जर मार्केट रिव्हर्स येणार असेल किंवा झालेला प्रॉफिट कमावून तुम्ही बसणार असाल, तर त्याच्यासाठी पण कारण दाखवतं मार्केट सुरुवातीला. तर अशा कंडिशनमध्ये तिथं तुम्ही काय केलं पाहिजे, तिथं तुमचा स्टॉप लॉस हा ट्रेल करत राहिला पाहिजे. स्टॉप लॉस हा ट्रेल करत राहिला पाहिजे. ओके. आता ह्याच्या पुढे काय करतं बघा मार्केट. एकदा पुढे बघूया आपण काय करतं मार्केट. मार्केट तिथं आता साइडवेज झालं बघा. मार्केट तिथं काय झालं, साइडवेज झालं. म्हणजे मार्केटचं इंटेन्शन अजून सुद्धा वरती जाण्याचं इंटेन्शन आहे. मार्केटमध्ये विचार काय चालू आहे, मार्केटला वरती जायचं आहे. पण मार्केटमध्ये हा जो रेजिस्टन्स आहे, आर दीर्घ सरीचा जो रेजिस्टन्स आहे, हिरवी लाईन आहे ती, आणि त्याचबरोबर वरती जी आपण 23 तारखेची जी ट्रेड लाईन ओढलेली आहे रेजिस्टन्सची ती, ह्या दोन्ही पण गोष्टी त्यासाठी अडथळा आहे सध्या. त्यासाठी काय असणार आहे, ते अडथळा असणार आहे. अशा कंडिशनमध्ये तुमचा सीईचा प्रीमियम काय करतो हे एकदा चेक करा. जर समजा तुमचा सीईचा प्रीमियम कमी होत नाही, तर तिथं तुम्ही थांबू शकता. आणि जर समजा तिथं सीईचा प्रीमियम तुमचा डिके होतोय किंवा कमी होतोय, अशा कंडिशनमध्ये तुम्ही तिथे एक्झिट करू शकता. आता पुढे काय होतं बघूया, एकदा चेक करूया. ओके. आता ही कॅन्डल बघा. या कॅन्डलला काय दिसतं बघा. या कॅन्डलनी वरचा जो रेजिस्टन्स आहे ना, त्या वरच्या रेजिस्टन्सने मला सांगितलं, की मार्केटमध्ये आता ह्याच्यावरती मी जाणार नाही. का जाणार नाही? कशावरून सांगितलं? कारण ही जी कॅन्डल आहे ना, याला आपण म्हणतो बेरिश मारुबोजू. ही जी कॅन्डल आहे, याला आपण काय म्हणतो? बेरिश मारुबोजू. आणि बेरिश मारुबोजू जर आलेली आहे मार्केटमध्ये, याचाच अर्थ मार्केटमध्ये सेलर आता उतरलेले आहेत. याचा अर्थ आता सेलर मार्केटमध्ये उतरलेले आहेत. आता किती वाजलेले आहेत? तर साधारणतः ह्या कॅन्डलला जर मी बघितलं तर 1:50 म्हणजे पावणे 2, 5 झालेले आहेत किंवा 5 झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झालं? आता मार्केटमध्ये साधारणतः 1 ते 1.5 तास फक्त मार्केटमध्ये राहिलेला आहे. आणि ऑलमोस्ट मार्केटने जवळ-जवळ 5 तास मार्केटने बुलिश रॅली दिलेली आहे. आता ह्याच्यानंतर पण आपण जर समजा बुलिश रॅलीबद्दल विचार करतोय. ठीक आहे. आतापर्यंत मार्केटने आपल्याला जवळ-जवळ 30 ते 35% आरामात रिटर्न दिलेला आहे. कमीत कमी 30 ते 35 दिलेला आहे. ठीक आहे. तर मार्केटमध्ये जेवढं तुम्ही लालच करचाल, तेवढं मार्केट तुम्हाला दगा देईल. तेवढं मार्केट तुम्हाला धोका देईल. मार्केटमध्ये रोज तुम्ही 10 ते 15%, 20% ची अपेक्षा करू शकता. बिगिनर असेल तर 5 ते 10% चीच अपेक्षा करा. त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. पण मार्केटमध्ये तुम्हाला साधारणतः 3 महिने, 6 महिने, वर्षभराचा जर अनुभव आला असेल, तर मात्र मार्केटमध्ये होल्ड कसं करायचं, हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. पण त्यासाठी तुमची मानसिकता तयार झाली पाहिजे. मार्केटकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. आणि मार्केटकडे आज मार्केट बुलिश आहे का बेरिश आहे, हे समजण्याची कला तुमच्याकडे आली पाहिजे. आणि प्रत्येक कॅन्डल तुम्हाला दर्शवेल, की मार्केटमध्ये आता इंटेन्शन काय चालू आहे. तर मार्केटमध्ये आता ह्याच्यापुढे काय होतं हे एकदा चेक करूया आपण. ओके. मार्केट आता सध्या बेरिश होतंय बघा. मार्केट काय होतंय? सध्या बेरिश होतंय. ओके. मार्केट आता सध्या बेरिश होतंय. परत वरती जाण्याचा प्रयत्न करतं. आता बघा मार्केट परत वरती गेलं. वरती जाऊन आर ब्रेकर्स थेअरी. मार्केटमध्ये आर ब्रेकर्स थेअरीचा जो R1 आहे, या R1ला मार्केट परत एकदा रेजिस्टन्स घेतलं, परत मार्केट खाली पडलं. परत मार्केट रेजिस्टन्स आता मार्केट खाली कुठपर्यंत आलं बघा. अगोदरचा जो पहिला सकाळचा जो रेजिस्टन्स होता, जो 2 तास झाला अडवला होता, त्याच पार्टला मार्केटने काय घेतलं बघा. मार्केटने परत सपोर्ट घेतला. जो अगोदरचा जो रेजिस्टन्स होता, तोच आता काय म्हणला, आता तोच सपोर्ट बनला. आता ह्याच्या खाली मार्केट जाईल का? ह्याच्या खाली मार्केट जाणार नाही. का जाणार नाही? कारण अगोदरचा जो रेजिस्टन्स होता, आता सपोर्ट बनलाय मार्केटला. मग त्याच्यामुळे आता मार्केट काय करणार? त्याच्यामुळे ही जी वीक काय सांगते बघा. ही वीक काय सांगते, की मार्केटमध्ये हा जो रेजिस्टन्स होता, तोच आता मार्केटला सपोर्ट बनवलाय. आणि ही वीक मला असं सांगते, की मार्केटमध्ये हा एक सपोर्ट बनलेला आहे, स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे. ठीक आहे. तर आता एकदा आपण बघूया पुढे काय करतं मार्केट. बघा परत मार्केट वरती चाललं, परत मार्केट खाली आलं. बरोबर त्याच सपोर्ट लाईनला परत काय केलं, मार्केटने सपोर्ट घेतला, परत मार्केट वरती चाललं. आता R1 ब्रेक होतंय का ते एकदा चेक करूया. मार्केट आता सध्या R1 आणि ही जी आपण सपोर्ट लाईन ओढलेली आहे कधीची, 23 तारखेची. ही लाईन 23 तारखेची आहे, लक्षात घ्या. ही जी लाईन आता सध्या तुम्हाला मी दाखवतोय, ही जी लाईन आहे, ही मागच्या 23 तारखेचा जो ट्रेंडिंग सपोर्ट आहे ना, तीच लाईन कंटिन्यू केली आपण. आज 25 जून आहे. आणि ही जी लाईन आहे ना, ही 23 जूनच्या ट्रेंडिंग सपोर्टची कंटिन्यू लाईन आहे. आणि मार्केट बरोबर त्याच लाईनला रिस्पेक्ट करते, लक्षात घ्या. मार्केट त्याच लाईनला रिस्पेक्ट करते. आता मार्केटमध्ये किती वाजले तू? आता मार्केट वाजलेले तर बरोबर 3 वाजलेत बघा मार्केट. आता ही जी कॅन्डल आहे ना, ही 3 वाजताची कॅन्डल आहे. आता 3 वाजताची मार्केट फक्त अर्धा तास राहिलेलं आहे मार्केटला. काय होतं मार्केट? ओके. पहा. आता बरोबर मार्केट R1 आणि त्या ट्रेड लाईन, R1 आणि त्या ट्रेड लाईन, ही जी R1 आहे, हे R1 आहे R1. या R1 ला आणि या ट्रेड लाईनला
ओके, ही जी ट्रेंड लाईन आहे 23 तारखेपासून जी आलेली आहे ना, त्यालाच मार्केट काय करते, त्यालाच मार्केट सध्या रिस्पेक्ट देते. ओके, आता किती वाजलेले आहेत बघा, शेवटची कॅन्डल इथे ही झालेली आहे, ती 3:20 झालेली आहे. अजून फक्त 10 मिनिटं मार्केटमध्ये राहिलेले आहेत. अजून फक्त 10 मिनिटं मार्केटमध्ये राहिलेले आहेत. चेक करूया काय होतं 10 मिनिटांमध्ये. ओके, बघा, मार्केटने काय केलेलं आहे, बरोबर त्याच ट्रेंड लाईनला मार्केट रेस्ट घेते. मार्केट त्याच ट्रेंडला काय करते, मार्केट रेस्ट घेते. ही 23 तारखेची लाईन आहे, ही 23 तारखेची लाईन आहे. एकदा तुम्हाला झूम करून दाखवतो वाटल्यास, ही कधीची लाईन आहे, 20 तारखेची. आता जर मी इंट्राडेची ही जी लाईन आहे, इंट्राडेची ही लाईन मी काढून टाकली. बघा, ही जी लाईन आहे ही मी काढून टाकतो. ओके, ही जी लाईन आहे ही मी काय करतो, काढून टाकतो. ठीक आहे, या लाईनला मी काढून टाकलंय. तर मागच्या 23 तारखेची ही लाईन आहे. या 23 तारखेच्या लाईनला, ट्रेंडिंग सपोर्ट लाईनला मार्केट रिॲक्ट करते. बरोबर, ह्याच लाईनला काय करते, मार्केट रिॲक्ट करते. म्हणजे 23 तारखेची ही जी लाईन आहे, ही ट्रेंडिंग रेजिस्टन्स आहे. या ट्रेंडिंग रेजिस्टन्सला मार्केट बरोबर रिॲक्ट करते. ह्याला आपण म्हणतो ट्रेंडिंग रेजिस्टन्स. ओके, आणि ह्याला आपण म्हणतो ट्रेंडिंग सपोर्ट. तर मार्केट बरोबर त्याच पॅटर्नला किंवा त्याच प्राइस ऍक्शनला मार्केट तुम्हाला रेजिस्टन्स आणि सपोर्ट बनवून दिलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आज तुम्हाला समजल्या असतील. मार्केटमध्ये जो अगोदरचा 2-2 तासाचा जो सपोर्ट होता, 2-2 तासाचा जो रेजिस्टन्स होता मार्केटमध्ये, अगोदरचा 2-2 तासाचा जो रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स आहे बघा, 2 तास झालं मार्केटमध्ये हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सला ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट तोच जो रेजिस्टन्स आहे, मार्केट काय करेल, सपोर्ट बनवेल. तो जो रेजिस्टन्स आहे तो मार्केटला आता काय करेल, हा सपोर्ट बनवेल. ओके, आता मी जी 23 तारखेची लाईन आहे ही वाटल्यास काढून टाकतो. चेक करा, ही जी 23 तारखेची जी लाईन आहे, ट्रेंडिंग लाईन, ही मी काय करतो, डिलीट करतो. ओके, ही लाईन अशी काय करतो, मी डिलीट करतो. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, मार्केटमध्ये जो रेजिस्टन्स होता ना, हा जो रेजिस्टन्स होता, जो गेले 3 तास झालं, 4 तास झालं मार्केटमध्ये होता, तोच आता रेजिस्टन्सची लाईन, हे आता सपोर्ट बनेल. मार्केटमध्ये ही जी निळ्या कलरची लाईन आहे, ही निळ्या कलरची लाईन आहे, त्याला आपण काय म्हणतो, पिवोट म्हणतो. मार्केट बरोबर पिवोटला थांबलं. मार्केट काय केलं बघा, मार्केट बरोबर पिवोटला थांबलं. ओके, आता ह्या पिवोटला थांबल्यानंतर मार्केट कुठे गेलं, आर ब्रेकर्स थेरीच्या रेजिस्टन्स 1 पर्यंत जाऊन थांबलं. मार्केटमध्ये जी काही प्राइस ऍक्शन आहे, ती प्राइस ऍक्शन तंतोतंत रिॲक्ट होते, लक्षात घ्या. पण मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करतो, तर त्यावेळेस आपण काय करतो, आपण प्रॉफिट आणि लॉस कडे बघत बसतो. आणि प्रॉफिट आणि लॉस कडे बघत बसताना त्याच्या पाठीमागचं जे ज्ञान आहे ते आपण विसरून जातो. आपण जे शिकलोय ना, सपोर्ट रेजिस्टन्स शिकलोय ते विसरून जातो. आपण ट्रेंड लाईन विसरलोय ते विसरून जातो. आपल्याला मार्केटचं बिहेवियर कळतं हे आपण विसरून जातो. आणि आपण फक्त त्या प्रॉफिटकडे आणि लॉसकडे बघत बसतो. झालेलं प्रॉफिट लॉसमध्ये कन्वर्ट होऊ नये या भीतीपोटी काय होतं, भीतीपोटी आपल्या डोक्यामध्ये एक आकडा येतो आणि त्या आकड्यावरती आपण काय करतो, एक्झिट होऊन टाकतो. मग तो लॉसचा आकडा झाला तर एक्झिट होतो, प्रॉफिटचा जर झाला तर पटकन एक्झिट होतो. परंतु मार्केटमध्ये तुम्हाला आज जर समजा 6 महिने, वर्ष जर तुम्ही जर मार्केटमध्ये जर घालवले असतील, याचाच अर्थ मार्केटचा आता बऱ्यापैकी ज्ञान तुम्हाला आलेलं आहे. मार्केटचं बिहेवियर तुम्हाला समजलेलं आहे. मार्केटचं बिहेवियर तुम्हाला जर समजलेलं आहे, तर मार्केटचं ट्रेंड ओळखायला शिका. मार्केटचं ट्रेंड जर तुम्ही ओळखला तर तुम्हाला भीती वाटणार नाही. जर समजा तुम्हाला रिअल मनी म्हणजे स्वतःचा पैसा न टाकता जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं तर पेपर ट्रेडिंगमध्ये या सगळ्या गोष्टी बघा. जेवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही ह्या गोष्टी करताल ना, तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर होतात. सक्सेसफुल ट्रेडर म्हणजे रोज 1000, 2000, 1 लाख, 5 लाख, 10 कोटी रुपये एवढे कमवायचे म्हणजे सक्सेसफुल ट्रेडर असा नाहीये. मार्केटमध्ये जर तुम्ही समजा 1000 रुपये रोज कमवण्याचा इच्छा बाळगताय किंवा 5000 रुपये रोज कमवण्याची तुम्ही जर इच्छा बाळगताय, तर तो 5000 रुपये तुम्ही लगातार मार्केटमध्ये 1 महिन्यामध्ये म्हणजे 22 दिवस ट्रेडिंग असतात, त्या 22 दिवसापैकी किमान 15 दिवस का होईना तुम्ही प्रॉफिटेबलच असला पाहिजे. तुम्ही समजा 4 दिवस प्रॉफिटेबल असता आणि त्याच्यानंतर तुम्ही एकाच दिवसामध्ये जे 4 दिवसाचं प्रॉफिट जर समजा गमावत असाल, तर ह्याचाच अर्थ तुम्ही इनडिसिप्लिन ट्रेडर आहात. तर मार्केटमध्ये तुम्हाला जर समजा ट्रेडिंगचं डिसिप्लिन लावायचं असेल, तर मार्केटमध्ये मार्केटला ओळखण्याची कला बाळगा आणि सुरुवात करा. मार्केटमध्ये बऱ्याचशा लोकांना सगळं येतं, परंतु सुरुवात करत नाही. का सुरुवात करत नाही? कारण का पाठीमागचा जो लॉस आहे त्यांच्या डोक्यामध्ये अजून सुद्धा असतो आणि त्या अजून सुद्धा लॉस असलेल्या गोष्टी त्यांना मार्केटमध्ये पाऊल उचलण्यासाठी किंवा प्रयत्न करण्यासाठी त्याला पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न करतात. कधी-कधी तुम्हाला असं पण झालं असेल बघा, की ज्या दिवशी तुम्ही ट्रेड घेत नाही आणि तुम्ही म्हणता की मार्केट वरती जाणार आहे, त्या दिवशी नेमकं मार्केट वरती जातं. आणि मार्केटमध्ये ज्या दिवशी तुम्ही ट्रेड घेताय आणि मार्केट वरती जाईल असं तुमची अपेक्षा असते आणि त्या दिवशी नेमकं मार्केट खाली जातं. लक्षात घ्या. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी सायकॉलॉजीच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. रोजच्या रोज मी तुम्हाला हा एक्सप्लेनेशन टाकण्याचा मी प्रयत्न करेन. आज 25 जून 2025. तर आजचा जो निफ्टी 50चा जो चार्ट आहे, याचं अॅनालिसिस मी करून तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर असंच रोजच्या रोज टाकण्याचा मी स्वतः प्रयत्न करेन दुपारी 3:30च्या नंतर मार्केटमध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही ओम साईराम.